म्हणजे तो किती ग्रेट होता, किती श्रेष्ठ होता, तो दानशूर होता, तो सामर्थ्यवान होता, तो बलशाली होता. साळुंखे सरांनी आपल्या समाजावर खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत की त्यांनी बळीवंश लिहिलं, गौतम बुद्ध लिहिलं आणि आता शिवाजी महाराजांचं शिवभारतवर पण सरांचं पुस्तक आलेलं आहे. पुरोगामी विचार करणारे किंवा पुरोगामी विचार मांडणारे महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकरांचं नाव घेणारे अनेक जणांची जबाबदारी आज दिवसेंदिवस वाढते आहे की समाजामध्ये शांतता आणि सलोखा राहावा, यासाठी एक जातीय धर्मीय सामाजिक घुसळण व्हावी ह्या उद्देशाने बळीराजा महोत्सव आम्ही साजरा करत आहोत. तर चळवळीमुळे पुढे गेलेला विचार 100 वर्ष पुन्हा मागे येतो की काय अशी भीती सुद्धा अनेकदा वाटते. गौतम बुद्ध ते तुकोबांच्या परंपरेतील सर्व संत, सम्राट बळीराजा, राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, तुमची आमची सर्वांची आई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यांच्या सहकारी फातिमाबी, अहिल्याबाई होळकर, आमचा धर्म कोणता हे विचारणारी मुक्ता साळवे, अशा सर्वच महापुरुषांच्या आचाराला, विचाराला, कृतीला सर्वप्रथम मी अभिवादन करते. पिढा टळो बळीचं राज्य येवो असे म्हणणारे आपण सर्वजण विचारपीठावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद शिंदे, आमच्या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर मोळकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, पुणे मनपा उपायुक्त संदीप कदम, तिरुपती कन्स्ट्रक्शनचे सुरेश पाटील व घाटे साहेब, ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या, खास अमरावतीहून आलेल्या रजिया सुलताना, आजच्या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करतायत ते आमचे सचिव प्रज्ञेश, सर्वांचा साकू, आणि आमच्यावर आणि आमच्या कामावर गेले जवळपास 20-22 वर्ष प्रचंड प्रेम करणारे आपण सर्वजण, मी सर्वांचं प्रतिष्ठानच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आज मागे वळून पाहताना प्रज्ञेशने जसं सांगितलं की 10 वर्ष झालेली आहे बळीराजा महोत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो, आणि मला 2013ची पहिली पहाट आठवतीये. डॉक्टर राहा साळुंखे आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने हा बळीराजा महोत्सव इथं पुण्यामध्ये बालगंधर्वमध्ये आम्ही सुरू केला. त्या वर्षी पहिलं वर्ष होतं आणि बळीराजा महोत्सव आपण करावा असा एक संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. त्यावेळेला पूर्ण बालगंधर्व इथं बैल जोडी होती आणि पूर्ण ऊसांनी सजवलेलं होतं. पूर्ण बालगंधर्व म्हणजे टेम्पो मधून ऊस आणला होता आणि तो पूर्ण ऊसाच्या कांड्या पूर्ण बालगंधर्व मध्ये लावलेल्या होत्या. म्हणजे आज त्याची आठवण येते. आणि जसं की बळीराजा महोत्सव पुण्यामधून सुरू झाला, आपण नेहमी पाहतो की पुण्यामधून जे सुरू होतं किंवा पुण्यात जे चालतं ते महाराष्ट्रात पोहोचतं. तशा पद्धतीनं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बळीराजा महोत्सव आणि पहाट पाडवा अशी एक संकल्पना, किंवा काही लोक संध्याकाळी कार्यक्रम करतात, काही लोक मिरवणुका करतात. अशा प्रकारे बळीराजाचं स्मरण या निमित्ताने सुरू झाल्याचा आनंद मला खूप मोठा आहे. आणि या दृष्टीने म्हणजे आज पुण्यामध्ये पाहिलं तर आपण 350-400 दिवाळी पहाट होतात आणि त्या सगळ्या भावगीतं, भक्तिगीतं, ऑर्केस्ट्रा अशा पद्धतीच्या असतात. परंतु आपण जेव्हा बळीराजाचं नाव घेतो त्यावेळेला शेतकरी राजाचा, आजचा बळीराजा म्हणला की शेतकरी, तर शेतकऱ्याचा सन्मान होणं ही गरजेची गोष्ट आहे आज. आणि शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहोत. या भावनेतून लोककला, लोकसंगीत, शाहिरी जलसा, क्रांतीची गाणी, चळवळीची गाणी
अशा पद्धतीचे एक आपण त्याला प्रबोधन दिवाळी पहाट आणि तडका दिवाळी असं म्हणत आम्ही त्याचा शोध जो आहे कुठला कार्यक्रम करायचा या ठिकाणी, तर ह्याचा शोध आमचा वर्षभर चालू असतो. त्या पद्धतीने म्हणजे पहिला जो कार्यक्रम झाला तो आपला शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा झाला. त्याच्यानंतर अकोटचे भगवान गावंडे, अनिरुद्ध वनकर, सत्यपाल महाराज, शाहीर राजेंद्र कांबळे, कॉम्रेड मोहन देशमुख, अभंग रिपोस्ट, अवधूत गांधी यांचा भक्तिशक्ती संगम, डॉक्टर आझाद नायकवडी. आणि आता थोड्याच वेळात अगदी अल्प काळात म्हणजे अनेक इथं तरुणाई मला दिसते, अनेक अनोळखी चेहरे आज मला दिसत आहेत आणि ते केवळ आले द फोक आख्यान या कार्यक्रमासाठी. थोड्याच वेळात त्याचा आस्वाद आपण सगळेजण आणि घेणार आहोत आणि जल्लोष करणार आहोत याची मला खात्री आहे. दिवाळी म्हटलं की शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची देण आहे दिवाळी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण पाहतो की आपल्या सगळ्यांच्या लहानपणापासून किल्ले बनवणं हा एक म्हणजे अगदी आवडीचा उपक्रम आज खेडोपाडीच नव्हे तर शहरात सुद्धा बनलेला आहे. आता संभाजी उद्यानमध्ये सुद्धा किल्ल्यांचं प्रदर्शन दरवर्षी होत असतं, तिथं किल्ल्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्मरण हे केल्याशिवाय आपण महाराष्ट्रात तरी पुढे जाऊ शकत नाही. आणि आपणही या कार्यक्रमात शिवरायांचं गाणं ऐकणारच आहोत. बळीराजाविषयी जर आपण विचार करायचा झाला तर डॉक्टर आ. साळुंखे म्हणतात 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा बळीराजा. म्हणजे तो किती ग्रेट होता, किती श्रेष्ठ होता, तो दानशूर होता, तो सामर्थ्यवान होता, तो बलशाली होता. हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी डॉक्टर आ. साळुंखेंनी बळीवंश जे पुस्तक लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती कळते. म्हणजे साळुंखे सरांनी आपल्या समाजावर खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत की त्यांनी बळीवंश लिहिलं, गौतम बुद्ध लिहिलं आणि आता शिवाजी महाराजांचं शिवभारतवर पण सरांचं पुस्तक आलेलं आहे. असं संशोधनपर पुस्तकं सरांनी आपल्याला दिली आणि सरांचं वाचत ऐकत आमचं प्रबोधन झालेलं आहे किंवा आम्ही मोठे झालेलो आहोत. म्हणजे मागील वर्ष सुद्धा मला आठवतंय की बळीराजा महोत्सवाचा उद्देश काय किंवा हे का करतो तर हे सांगणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि आज जर पाहिलं आपण समाजामध्ये जातीनिहाय, धर्मनिहाय खूप वाद, चर्चा आणि द्वेष पसरवणं हे सगळं सुरू आहे. तर अशा वातावरणामध्ये की पुरोगामी विचार करणारे किंवा पुरोगामी विचार मांडणारे महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकरांचं नाव घेणारे अनेक जणांची जबाबदारी आज दिवसेंदिवस वाढते आहे की समाजामध्ये शांतता आणि सलोखा राहावा यासाठी एक जातीय धर्मीय सामाजिक घुसळण व्हावी ह्या उद्देशाने बळीराजा महोत्सव आम्ही साजरा करत आहोत. आता तुम्ही जर पाहिलं तर आता खूप सारे कार्यक्रम होत आहेत, निवडणुका तोंडावर आहेत आणि पण शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा गेले 10 वर्षात किंवा 20 वर्षात जे कार्यक्रम उपक्रम करतो तर याच्यामध्ये आमचा राजकीय उद्देश कुठलाही नाही आणि फक्त सामाजिक प्रबोधन की एक विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे किंवा आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण, आपली विचारधारा काय असावी आणि आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे तर हे सगळं सांगत राहावं तुम्हाला आणि यासाठी आपण हा बळीराजा महोत्सव करतोय. आणि जे काही वातावरण आज समाजामध्ये दिसतं ते ह्याला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मी सांगायची वेगळं काही गरज नाही की राजकारणी अनेक ह्याला खतपाणी घालतायत. म्हणजे जातीला असेल, धर्माला असेल तर ह्याला सगळं खतपाणी घालण्याचं काम राजकीय लोक करतायत. म्हणून आम्ही जाणीवपूर्वक आपले अनेक जण साक्षीदार आहेत आमच्या वाटचालीचे की जाणीवपूर्वक कोणत्याही पक्षाचा माणूस किंवा कोणत्याही पक्षाचा मंत्री असेल किंवा काय आपल्या इथं विचारपीठावर बोलवत नाही आपण. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की चांगला विचार आणि हे पोचवण्याचं काम आपण करत आहोत. आज माणसांमध्ये आपण पाहतोय गेल्या 10 वर्षात खूप द्वेष भावना निर्माण झालेली आहे आणि चळवळींमुळे किंवा फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण घेत पुढे चाललोय तर चळवळींमुळे पुढे गेलेला विचार 100 वर्ष पुन्हा मागे येतो की काय अशी भीती सुद्धा अनेकदा वाटते आणि त्यामुळे विचारवंत, अभ्यास
अभ्यासक किंवा अगदी सामान्य कार्यकर्त्यांची पण जबाबदारी आज वाढत आहे. आपण बऱ्याच जण आम्ही मुस्लिम चळवळ असेल, दलित चळवळ असेल यांच्याशी चर्चा जेव्हा करतो तर त्यावेळेला आपली जबाबदारी कार्यकर्ते म्हणून खूप वाढलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. शिवस्फूर्ती प्रतिष्ठान गेली 20-22 वर्ष जात पात धर्म या पलीकडे जाऊन एक सामाजिक भान आणि बांधिलकी जपत सगळे उपक्रम कार्यक्रम करत आहे. त्याच्यामध्ये बळीराजा महोत्सव असेल, शैक्षणिक दत्तक योजना असेल, महिला दिन असेल, महिला सक्षमीकरण असेल, तर हे सगळे कार्यक्रम आपण जातीपातीच्या पुढे जाऊन करतो आहोत. आपल्या संतांचा, समाज सुधारकांचा, महापुरुषांचा विचार पुढे नेण्याचं काम शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि शिवस्पर्श प्रकाशन करीत आहे. आपण समाजात शांतता आणि सलोखा राहून सर्वसमावेशक मानवतावादी विचार मांडून सामाजिक आणि वैचारिक घुसळण व्हावी यासाठी हा बळीराजा महोत्सव आहे. थोड्याच वेळात चळवळीतील अवलिया हा एक पुरस्कार आपण देत असतो दरवर्षी आणि चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला हा पुरस्कार आपण देतो. यावर्षी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, ज्यांना रमाई पुत्र म्हटलं जातं, तर अशा विठ्ठल गायकवाड यांना आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत. तसेच शिवस्पर्श प्रकाशनच्या 4 पुस्तकांचं प्रकाशन आता थोड्याच वेळात होणार आहे. डॉक्टर रखमाबाई एक दीपस्तंभ, रजिया सुलताना लिखित रंग जीवनाचे, जी.ए. उगले लिखित सत्यशोधक दामोदर सावळाराम यंदे आणि ताराबाई शिंदे या 4 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. आपण सर्वजण भल्या पहाटे प्रबोधन दिवाळी पहाट ऐकण्यासाठी आला याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि धन्यवाद देते.